श्री राम समर्थ भाग क्रमांक 93 श्रीराम। माझा आवाज सर्वांना ऐकू येतो का? एकदा प्लीज सांगाल. हो, धन्यवाद. श्रीराम. जमदग्नी ऋषी जे आहेत त्यांची जी आई होती ती म्हणजे सत्यवती. आणि यथावकाश जमदग्नी जे आहेत ते मोठे ऋषी म्हणून प्रसिद्ध झाले. आणि यांनी रेणू ऋषी जे होते त्यांची जी कन्या होते रेणुका हिच्याशी जमदग्नी ऋषींनी विवाह केला, तिचं पाणीग्रहण केलं. आणि जमदग्नी ऋषींना अर्थात रेणुकेपासून अनेक पुत्र झाले. आणि त्या सर्व पुत्रामध्ये सर्वात प्रसिद्ध जो होता तो म्हणजे परशुराम. तो सर्वात लहान होता, पण तोच जो आहे तो प्रसिद्ध होता. आणि हाच वर जो होता त्या वराचा आता हा भाग सुरू झाला होता की त्यांनी सांगितलं की सर्व लोकांना शासन करणारा असा क्रूर स्वभावाचा हा तुझा जो आहे तो नातू होईल, पुत्र होणार नाही. आणि हा नातू आता इथे या प्रकारे जन्माला आला. आणि परशुरामाचं नाव तर सर्वांना माहिती आहे. परशुराम काय होते ते? परशुराम जे होते त्या अर्थात आपल्या वडिलांचे खूप भक्त होते. आई वडिलांचे दोघांचे ते खूप भक्त होते. आणि हा जो परशुरामांचा जो भाग आहे अर्थात त्या ठिकाणी भगवंताने अंशावतारच घेतलेला आहे असा उल्लेख भागवतामध्ये आहे की भगवंताने हा अंशावतार धारण केलेला आहे. अर्थात त्यांचं जे काम होतं नेहमीप्रमाणेच ते म्हणजे दुष्ट लोकांचा संहार करणं. आणि अर्थात पुढे ते काम भगवंतांनी यथावकाश केलंच. त्यांनी पृथ्वीला 21 वेळा क्षत्रियहीन केलं होतं. हे सगळं त्यांच्या हाते घडलेलं होतं आणि असा हा अवतार होता. हे जेव्हा शुकमुनीने सांगितलं की अशा प्रकारे मुलगा तर काही तसा झाला नाही, परंतु त्यांचा मुलाचा मुलगा जो झाला तो मात्र अर्थात त्यांचा नातू जो होता तो अशा प्रकारे क्षत्रियांचं निर्दालन करणारा म्हणून प्रसिद्ध झाला. आणि 21 वेळा त्यांनी ही पृथ्वी जी आहे ती निःक्षत्रिय बनवली होती असंही शुकमुनींनी सांगितलं. तेव्हा परीक्षित राजा म्हणाला की मुनिवर मला हे सांगा की या क्षत्रियांनी परशुरामाचा असा कुठला अपराध केला की ज्यामुळे 21 वेळा त्यांनी क्षत्रियांचा संहार केला? असा काय अपराध घडला हो, मला सांगाल का आपण? तेव्हा शुकमुनी म्हणाला अपराध खूप घनोघर केला होता, ऐक ती कथा मी तुला सांगतो. आणि शुकमुनी पुढे सांगायला लागले ती कथा. शुकमुनी म्हणाले की हय नावाचा एक वंश होता. आणि या वंशाचा जो राजा होता, अधिपती म्हणता येईल त्याला, त्याचं नाव होतं अर्जुन. नाव होतं अर्जुन. अर्थात तो एक क्षत्रिय राजा होता. आणि या राजाचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी भगवान दत्तात्रयांची खूप उपासना केली. आणि दत्तात्रयांची उपासना झाल्यामुळे अर्थात दत्तात्रय त्यांना प्रसन्न झाले. आणि मग त्या दत्तात्रय भगवंताकडून त्यांनी स्वतःला 1000 हात मागून घेतले. आणि अर्थात अनेक प्रकारच्या सिद्धी त्यांनी दत्तात्रयांकडून मिळवल्या. आणि जेव्हा त्याला 1000 हात प्राप्त झाले तेव्हापासून त्याचं नाव पडलं सहस्त्रार्जुन. अर्जुन हे नाव होतं, परंतु सहस्त्र हात मागून घेतल्यामुळे त्याचं नाव सहस्त्रार्जुन असं पडलं. आणि अर्थात जेव्हा अशा प्रकारचं वरदान त्याला प्राप्त झालं, अशा प्रकारच्या अनेक सिद्धी जेव्हा त्याला प्राप्त झाल्या तेव्हा अर्थात त्याला प्रचंड गर्व निर्माण झाला, जो होतोच साधारणपणे. एक तर क्षत्रिय राजा होता, त्याच्या जोडीला असं वरदान त्याला प्राप्त झालं, इतक्या सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या, सगळ्या सिद्धी त्याला प्राप्त होत्या. आणि त्यामुळे तो त्या सिद्धीचा वापर करून सगळीकडे विहार करायचा आणि चैन करायचा. अक्षरशः त्यांनी अनेक राजांना जिंकून घेतलं होतं. त्याच्या जोडीला तो अनेक स्त्रियांना त्यांनी मिळवलं होतं आणि त्या अनेक स्त्रियांसह तो विहार करायचा. बस एवढंच तो फक्त करायचा
की जिथे जिथे त्याला असं वाटलं की ही जागा जिंकायची, बाकी तो राज्य जिंकून घ्यायचा, तिथल्या सुंदर स्त्रियांना घेऊन यायचा, त्यांच्याबरोबर विहार करायचा. अशा प्रकारे तो मदोन्मत्त झाला होता. आणि ह्या सहस्त्रार्जुनाची शक्ती मात्र अतिशय प्रचंड शक्ती, त्या शक्तीचं त्याने उदाहरण दिलं आहे की एकदा तो आपल्या सर्व सुंदर स्त्रियांना घेऊन नर्मदा नदीमध्ये गेला जलविहार करायला. आणि त्यावेळेस तो प्रवाह जो होता तो उलट दिशेने चालला होता. सहस्त्रार्जुनाला प्रचंड गर्व होता आणि शक्ती पण प्रचंड होती. त्यांनी आपल्या शक्तीचा वापर केला आणि प्रवाह उलटा फिरवला. सहस्त्रार्जुनाची शक्ती आणि त्याच्याकडे असलेल्या सिद्धींमुळे तो प्रवाह उलटा फिरला. आणि गंमत अशी झाली की त्याच वेळेस एका बाजूने सहस्त्रार्जुन आणि दुसऱ्या बाजूने रावण नेमका आला होता. आणि जेव्हा अशा प्रकारे सहस्त्रार्जुनाने आपल्या सामर्थ्याचा वापर केला आणि प्रवाह उलटा फिरवला, त्यामुळे झालं असं की जिथे रावण उतरला होता तिथे आधी पाणी नव्हतं, त्याचं शिबिर तिथे होतं. परंतु जेव्हा प्रवाह उलटा फिरवला सहस्त्रार्जुनाने, तेव्हा त्याच्या शिबिरामध्ये सर्वत्र पाणी शिरलं, त्याचं शिबिर बुडू लागलं. आणि अर्थात रावणाला ही गोष्ट सहन झाली नाही. रावण काय कमी पराक्रमी नव्हता आणि अर्थात त्याला प्रचंड जे आहे ते गर्वसुद्धा होताच. त्यामुळे रावणाला प्रचंड राग आला की माझ्याशी हा असं वागणारा कोण आहे. आणि रावण जो आहे तो लगेच त्याच्याशी युद्धासाठी ठाकला उभा. पण सहस्त्रार्जुनाची शक्ती खरोखर अपरिमित होती. रावण सुद्धा शक्तिशाली होता, पण त्यांनी रावणाला सहस्त्रार्जुनाने एका हाताने फक्त पकडलं आणि बखोटीत धरून ठेवलं. आणि असाच उचलून घेऊन तो निघून गेला आणि आपल्या नगरीत नेऊन त्यांनी त्याला कैद करून ठेवलं. एखाद्या पशुला जसं बंद करतात तसं रावणाला त्यांनी लीलया केलं. इतका मोठा शक्तिशाली रावण दशानन, त्याचा क्षणात पराभव केला सहस्त्रार्जुनाने. दोनच व्यक्तींनी त्याचा हा पराभव केला असा, एक सहस्त्रार्जुनाने आणि दुसरा म्हणजे वालीनी. वालीनी पण असंच केलं होतं. वालीशी जेव्हा त्याचा पंगा झाला तेव्हा वालीनी त्याला असंच बखोटीत धरलं आणि उचलून घेऊन आला आणि आपल्या मुलाच्या पाळण्यावर त्याला लटकवलं खेळण्यासारखं. त्याच्या पाळण्यामध्ये अर्थात त्याचा मुलगा म्हणजे अंगद होता, असंही वर्णन आहे. तेव्हा हे दोन प्रचंड असे शक्तिशाली होते की ज्याने रावणाला सुद्धा ते पुरून उरले. फक्त गंमत अशी होती की हे दोन्ही जे शक्तिशाली वीर होते, जसा वाली होता, वालीनी सुद्धा त्याला नंतर सोडून दिलं. वालीनी फक्त आपल्या स्वतःच्या भागात त्यांनी लक्ष दिलं. त्यांनी कधीही हे बघितलं नाही की रावण काय करतोय, त्याला काय करायचं ते करू दे, माझ्यामध्ये येत नाही ना बस, असं वालीचं होतं. आणि वालीसुद्धा अर्थात पापी होता. आणि सहस्त्रार्जुनाकडे पण इतकी शक्ती होती, खरं पाहिलं तर रावणाचा बंदोबस्त तो सुद्धा करू शकला असता, पण तो सुद्धा असाच होता, विलासी होता. आणि म्हणून त्याने सुद्धा फक्त आपला भोगविलास कसा चालेल एवढंच बघितलं. त्यामुळे रावणाला सुद्धा त्याने पकडल्यावरती पकडून ठेवलं, पण नंतर लगेच सोडून पण दिलं. कैद करून ठेवलं थोडे दिवस, नंतर त्याला जो काही सल्ला मिळाला पुरस्तांचा, त्या सल्ल्यावरून त्याने सोडून दिलं. आणि रावणाशी परत त्याचं कधीही युद्ध झालं नाही, असं पण आहे. परंतु रावणाला या दोन लोकांची नक्कीच आठवण राहिली की भयंकर शक्तिशाली आहेत. असा हा सहस्त्रार्जुन होता. ह्याला आपल्या शक्तीचा प्रचंड गर्व होता. एकदा हा सहस्त्रार्जुन जो आहे ते नेहमीप्रमाणे जसे क्षत्रिय शिकारीला जायचे, तसा हा सुद्धा एक दिवस जंगलामध्ये गेला शिकारीला. शिकार करता करता भरपूर फिरला आणि भरपूर फिरता 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 थकून गेला. आणि थकून गेल्यावरती त्याने विचार केला आता आपण थोडासा विश्रांती घ्यावी कुठेतरी, आसपास काही आहे का. तेव्हा नेमका त्याला एक आश्रम दिसला, अर्थात ऋषींचा आश्रम होता. तो गेला त्या ठिकाणी, बघितलं तर जमदग्नी ऋषींचा आश्रम होता. तो आश्रमात गेला. जमदग्नी मुनीने बघितलं की अशा प्रकारचा हा राजा सहस्त्रार्जुन तिथे आलेला आहे. त्यांनी राजाचं स्वागत केलं आणि म्हणाले, राजा तू माझ्या आश्रमामध्ये आलास, मला याचा खूप आनंद आहे, ये बस, तुझी काय खातरदारी करू सांग तुझ्या. तेव्हा तो म्हणाला, महाराज मुनिवर, अहो माझ्याबरोबर माझं सैन्य आहे, खूप जास्त नाही आहे, पण थोडंसं सैन्याचं एक तुकडी आणलेली आहे. तर या सर्वांना तुम्ही काय देणार, तुम्ही तर ऋषी आहात, तुमचा आश्रम आहे, तुम्ही जंगलात राहता,
तुम्ही माझ्या या सैनिकांच्या तुकडीचा काय सत्कार करणार, त्यांना तुम्ही काय देऊ शकणार? काही देऊ शकणार नाही, जाऊ द्या, सोडून द्या. तेव्हा जमदग्नी म्हणाले की राजा असं म्हणू नकोस. मी जरी एक तपस्वी असलो, जरी जंगलात राहत असलो तरीसुद्धा असं तू म्हणू नकोस. तुझे जे कोण सैनिक असतील, जे कोण तुकडीमध्ये सैनिक असतील, ते सर्व सैनिक आणि पशु, तुझ्याबरोबर जे कोण घोडे असतील, त्या सर्वांना घेऊन ये. त्यांच्या सर्वांची सोय करण्याचं काम माझं आहे. तू माझा अतिथी आहेस, तेव्हा ये जरूर. राजाला आश्चर्य वाटलं की माझा सत्कार केला तर हरकत नाही, माझ्या राज्यामध्ये आहे, मी राजा आहे, पण यांचं सगळ्यांचं कसं काय हा करणार माणूस काय माहीत नाही. पण तो म्हणाला ठीक आहे, बघूया काय जमदग्नी ऋषी करतात. आणि त्याने आपल्या सर्व सैनिकी तुकडीला बोलवलं, त्यांच्याबरोबर त्यांचे घोडे वगैरे सगळे आले. मुनी म्हणाले त्या घोड्यांना तिकडे सोडून दे, ते त्यांना चरण्याची व्यवस्था काय ते मिळेल, काळजी करू नको. आणि तुझ्या सैन्याला सुद्धा हातपाय धुवायला सांग, त्यांच्या भोजनाची मी सोय करतो. तो पण चकित झाला की या लोकांना हा मी मुनी कसं काय, कुठून देणार, काय करणार, त्याला समजे ना. परंतु खरोखर कमाल झाली की राजाचे सर्व सेवक जे आहेत ते अर्थात स्वच्छ होऊन जेव्हा आले तोपर्यंत त्या सर्वांसाठी सुग्रास अन्न तयार होतं. राजा चकित झाला की अरे ह्या मुलींच्या आश्रमामध्ये काहीच नाही आहे, काहीच कुठे काही दिसत नाही, भांडी कोणी दिसत नाही, काही धनधान्य दिसत नाही आहे, कुठे साठवण केलेली नाही किंवा धान्य आणून ठेवलेलं बाबा पाहुणे आलेत तर काढल्या, गोणी काढल्या, असं काहीच नाही आहे. तर यांनी हे कसं काय केलं त्याला काय समजे ना. आणि सर्वांना अतिशय सुग्रास अन्न मिळालं होतं, गरम गरम. तो म्हणाला इतक्या कमी वेळामध्ये हेच त्यांनी शिजवलं कसं हेही त्याला समजेल, काहीच त्याला समजेल. त्याची मती गुंग झाली. अर्थात त्यांनी ते सगळं त्या गोष्टीचा उपभोग घेतला आणि नंतर तो मुनींकडे गेला. आणि मुनींकडे जाऊन तो म्हणाला मुनीवर तुम्ही दिलेल्या सगळ्या गोष्टीचा आम्ही उपभोग घेतला, पण मला हे सांगा की आपण एवढ्या सर्व लोकांचा आदर सत्कार कसा करू शकलात? आपण काय केलं की ज्याच्यामुळे हे असं करू शकलं? कारण तुमच्याकडे तर काहीच साधन सामुग्री नाही आहे. तुमच्याकडे ना कुठे मला साठवण केलेलं धान्य दिसलं, ना मला तुमच्याकडे खूप काही माणसं दिसली की जे स्वयंपाक इतक्या लोकांचा करू शकतील इतक्या कमी वेळात. तेव्हा मला हे सांगा तुम्ही हे कसं केलं? तेव्हा ते म्हणाले राजा असं आहे की हे सगळं करणारी माझी समोर कामधेनू आहे ना, बस तिला मी सांगितलं, मला काही करावं लागलं नाही. आणि अर्थात कामधेनूचा हा महिमा पाहून राजा चकितच झाला. राजाला असा जो गर्व होता की माझ्यासारखं कोणाकडेच नाही आहे, माझ्याकडे ज्या वस्तू आहेत त्या कोणाचकडे नसतील, सगळं काय माझ्याकडेच आहे, मी राजा आहे. परंतु ही कामधेनू बघितल्यावरती त्याला असं वाटलं की अशी तर कपिला कुठेच नाही आहे कोणाकडे, की जी हे सगळं क्षणात देऊ शकते. अशी ही कामधेनू इथे आहे आणि माझ्याकडे नाही आहे, दुसरी कामधेनू कुठे मिळणार पण नाही. तेव्हा त्याने असा विचार केला की आपण ही कामधेनू घेऊन जावी. आणि म्हणून तो म्हणाला की मुनीवर माझी एक विनंती आहे आपल्याला. म्हणे बोल राजा, काय पाहिजे, काय म्हणतोस? नाही, माझं असं म्हणणं की ही जी कामधेनू आहे ती तुम्ही मला देऊन टाका. ही मागणी केल्यावरती ऋषी ऐकून सरदच झाले. अरे म्हणे राजा तू काय मागतोयस, तुला समजतंय का? म्हणे हो, ही कामधेनू जी आहे, जिने आता इतक्या सर्व लोकांना इतक्या अल्प काळामध्ये सगळं काही आणून दिलं, तीच मला हवी आहे. तेव्हा ते म्हणाले राजा तुझी ही मागणी मला मान्य करणं कठीण आहे रे. म्हणजे काय कठीण आहे? तुम्हाला काय करायचे ठेवून? अहो मी राजा आहे, मला ह्याची जास्त गरज आहे, तुम्हाला काय गरज आहे? तुमच्याकडे कोण येणार आहे, तुम्हाला गरज नाही. ते म्हणाले असं नाही राजा, अरे आमच्या आश्रमात सुद्धा असे अनेक लोक कुठून कुठे येत असतात आणि मला अनेक यज्ञ करायचे असतात, अनेक काही गोष्टी लागतात, हवीद्रव्य लागतं, हे सगळं मी कधी आणि कुठून आणणार? आणि मग हे सगळं करण्यासाठी जे आहे ते मला ही कामधेनू कामाची आहे आणि म्हणून मी हिला तुला कसं देऊ, मला सांग, तू काय मागतोयस माझ्याकडे? राजाला त्यांनी एवढं सगळं सांगून सुद्धा राजाला काही पटेच ना. राजा म्हणतो हे सगळं तुम्ही मला काही सांगू नका, मला असं वाटतं की ती कामधेनू जी आहे ती माझ्या राजवाड्यातच शोभते, ही तुमच्या या ठिकाणी शोभत नाही. ही आश्रम ही तिची जागा नव्हे.
तिने राहायचं असेल तर माझ्या राजवाड्यात राहावं, तिची मी मस्त व्यवस्थित बडदास्त ठेवीन आणि ती माझ्या जास्त कामी येईल, मला जास्त उपयोगी, मी राजा आहे म्हणून. अशा प्रकारे राजा त्यांना सांगतोय. ते म्हणतात हे मला काही पटत नाही आहे. दोघांमध्ये अशा प्रकारे चालू झालं. राजाला थोड्या वेळाने राग आला. राजा म्हणाला, अरे मी राजा आहे, मी आज्ञा देऊ शकतो आणि हे ऋषी माझ्याशी अशा प्रकारे गोष्टी करतात. तेव्हा त्याने ठरवलं की हिला घेऊन जायचं जबरदस्तीने. आणि अर्थात त्यांनी ठरवलं आणि त्या प्रकारे केलं. त्यांनी त्या कामधेनूला जे आहे ते जबरदस्तीने पकडलं आणि वास्त्रासह बळजबरीने ते घेऊन गेले. मुनी त्याला विनवणी करते ते, अरे राजा असं करू नको, कामधेनू जे आहे ते तुझ्याकडे आनंदित राहणार नाही, तिला माझाच आश्रम आवडतं, तिला हे वातावरण आवडतं, ती माझ्या कामाची आहे रे, नेऊ नकोस रे. परंतु राजाने सांगितलं नाही, ती माझ्या राजवाड्यातच शोभते. आणि आज्ञा दिली सैनिकांना आणि सैनिकांनी अर्थात बाकी सर्व लोकांना धरून ठेवलं आणि तिला बांधून घेऊन आले जोर जबरदस्तीने. अशा प्रकारचं कृत्य त्यांनी केलं. तेव्हा अर्थात मुनी काहीच करू शकत नव्हते. मुनींना खूप दुःख झालं, पण करणार काय. राजाने सर्व इतर जे काही थोडेफार लोक होते त्या सर्वांना बांधून ठेवलं होतं आणि बांधून ठेवून त्यांनी हे अशा प्रकारचं कृत्य केलं होतं. खरं पाहिलं तर जमदग्नी मुनी इतके मोठे मुनी होते, इतके मोठे तपस्वी होते, परंतु राजाने कोणाचाच मान ठेवला नाही. त्यांनी जमदग्नी ऋषींना सुद्धा बांधून टाकलं होतं. एखाद्या अपराधाला जसं बांधतात तसं त्यांनी त्यांना बांधून ठेवलं होतं वृक्षाला. आणि मग त्यांनी त्यांच्या समोर त्या कामधेनूची इच्छा नसताना सुद्धा ती हंबरत होती की मला जायचं नाही आहे. परंतु राजाने निर्दयपणे त्या कामधेनूला खेचत नेलं. तिच्याबरोबर तिच्या पिल्लांना पण तो घेऊन गेला. वासरांसह त्यांनी जबरदस्तीने हे असं अपहरण केलं. तो त्यांना घेऊन गेला. यथावकाश परशुराम आले. त्यावेळेस परशुराम तिथे नव्हते. परशुराम जे आहे तेव्हा तिथे नव्हते. परशुराम बाहेर गेले होते नेमके. जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांनी बघितलं तर आश्रमामध्ये सगळ्या वस्तू उलटसुलट पडल्या होत्या. सगळं काही तुटलेलं फुटलेलं होतं. त्यांना काही चिन्ह नीट दिसेना. आश्रम सगळा सामसूम दिसला. तेव्हा त्या आत आले आणि तेव्हा बघितलं तर काय, तर आपले वडील जे आहेत त्या वडिलांना बांधून ठेवलं होतं. सर्व तिथले जे कोणी आश्रमामध्ये सेवेकरी होते त्यांना पण बांधून ठेवलं होतं. आणि तिथली मुख्य म्हणजे जी कामधेनू होती, ती कामधेनू आणि तिचे वासरं तिथे जागेवर नव्हती. सगळं सामान इतस्ततः फेकलेलं होतं. आश्रमाचा त्यांनी सत्यानाश केला होता, नासधूस केली होती. आणि अर्थात हे सगळं जेव्हा परशुरामाने बघितलं तेव्हा परशुरामांना प्रचंड क्रोध आला. आणि अर्थात त्यांनी पहिल्यांदा काम केलं असेल तर आपल्या वडिलांची मुक्तता केली. आश्रमातल्या सर्व सेवकांची त्यांनी मुक्तता केली. आणि म्हणाला, तात हे कसं घडलं, हे कृत्य कोणी केलं ते मला सांगा. अर्थात जमदग्नी ऋषींनी सगळी कथा सांगितली या सहस्त्रार्जुन राजाची. कशा प्रकारे त्यांनी जबरदस्तीने कामधेनूचं हरण केलं, कशा प्रकारे तिच्या वासरांना घेऊन गेले, कशा प्रकारे सगळं फेकून दिलं सामान आणि कशा प्रकारे बांधून ठेवलं, हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि हेही सांगितलं की मी अनेक वेळा राजाला विनंती केली की असं करू नकोस, तरी पण राजाने हे अतिशय जबरदस्तीने हे असं केलेलं आहे सैनिकांच्या साहाय्याने. ही सगळी कथा ऐकल्यावर अर्थात परशुरामांना प्रचंड राग आला. आणि परशुरामाने ठरवलं की या सहस्त्रार्जुनाला आता धडा शिकवणं जरुरी आहे. आणि अर्थात ते एकटेच निघाले सहस्त्रार्जुनाच्या नगराकडे. हातामध्ये अर्थात त्यांच्या परशु होताच होता. परशु त्यांचा आवडतं अस्त्र होतं, शस्त्र होतं. त्या हातात त्यांनी घेतलं आणि अर्थात ते निघाले महिष्मती नगराच्या दिशेने. यथावकाश जेव्हा ते नगराच्या अलीकडे आले तेव्हाच राजाला समजले की परशुराम येत आहेत. त्यांनी आपली सैन्याची एक तुकडी पाठवून दिली. त्या सैन्याच्या तुकडीचा वध एकट्या परशुरामाने लीलया केला. तेव्हा राजाने विचार केला की अरे, माझ्या संपूर्ण तुकडीचा वध केला.
मग त्याने आपलं सगळं सैन्य जे होते ते सैन्याला आज्ञा दिली की जा त्या परशुरामाला मारून टाका. त्याच्याकडे 17 औक्षणी फौज होती. लक्षात ठेवा किती प्रचंड बळ होतं. कौरव पांडवांची 18 औक्षणी सेना होती आणि यांची 17 औक्षणी होती एकट्या राजाची. पांडव आणि कौरव मिळून 18 औक्षणी होती. इथे एकट्या सहस्रार्जुनाची 17 औक्षणी सेना होती. अशी ही अतिप्रचंड सेना होती. अर्थात त्याने आपल्या सेनेला सांगितलं जा त्या परशुरामाचा वध करा. विचार केला नाही की मी कोणाचा वध करायला सांगतोय. एका तपस्वी ब्राह्मणाचा वध एका क्षत्रियाने करावा ह्यासारखा पाप नव्हतं. आणि कशासाठी? त्या कामधेनूसाठी. परंतु राजा सगळा विवेक विसरला होता. त्याच्या विचारावर पडदा पडला होता आणि म्हणून त्याने अशी आज्ञा केली. 17 औक्षणी सेना सज्ज होऊन भगवान परशुरामाच्या वर चालून आली. परंतु अर्थात परशुरामाने केवळ एका हाती या 17 औक्षणी सेनेचा लीलया वध केला. संपूर्ण सेना त्यांनी नष्ट करून टाकली. राजा बघतच बसला की काय घडतंय, की एक फक्त व्यक्ती, बघायला एकच व्यक्ती, परंतु ही एक व्यक्ती एवढ्या चतुरंग सेनेचा कसा पराभव करते त्याला समजलंच नाही. अर्थात बघता बघता सगळी 17 औक्षणी सेना जी आहे ती मृत पावली, संपून गेली. शेवटी युद्धासाठी स्वतः हा सहस्त्रार्जुन आला. अर्थात आला तरी सुद्धा त्याला गर्व होताच की जरी यांनी काही केलं तरी माझ्याकडे सहस्त्र हात आहेत, सहस्त्र बाहू आहेत आणि मला वरदान आहे दत्तात्रयाचं. तेव्हा ह्या परशुरामाला मी आता धडा शिकवेन असं म्हणून तो त्याच्याशी लढण्यासाठी आला. आपल्या 1000 हातांचा त्याने वापर केला आणि त्या 1000 हाताने ती 500 धनुष्य त्याने हातात घेतली आणि एकाच वेळेस तो हे धनुष्यावर बाण लावून सोडायचा. अशा प्रकारे प्रचंड त्यांनी बाणांचा वर्षाव केला. परंतु परशुराम सुद्धा मोठेच तत्ववेत्तेच नव्हते तर मोठे योद्धे पण होते. शस्त्रविद्या त्यांना खूपच चांगली येत होती यात शंकाच नाही. राजाने जेवढे म्हणून बाण सोडले, जे काही सोडले त्या सर्वांचं परशुरामाने हवेतच पारिपत्य केलं. आणि नंतर एक बाण केवळ सोडला आणि त्या बाणाने त्याची जेवढी धनुष्य होती 500 त्या सर्व धनुष्याची दोरी सोडून टाकली. अजून एक बाण हातात घेतला, दुसऱ्या बाणाने त्याची सगळी धनुष्य पण तोडून टाकली. सहस्रार्जुन बघत राहिला की काय हा पराक्रम, एक व्यक्ती फक्त हे करू शकते. माझ्याकडे सहस्त्र हात आहेत, चतुरंग सेना आहे, परंतु ही एक व्यक्ती कसं करू शकते त्याला समजेना. त्याला हे समजलं नाही की हे परशुराम हे साधे नसून भगवंताचा अवतार आहेत. किंबहुना मला आता केलेल्या अनुचित कृत्याचं फळ मिळणार आहे हे पण त्याला लक्षात नाही आलं. इतका त्याला गर्व होता आणि म्हणून त्या गर्वापोटीच त्याने हातामध्ये वेगवेगळी शस्त्र घेतली आणि तो परशुराम बरोबर लढायसाठी त्यांनी सुरुवात केली. अर्थात परशुरामांनी आपला परशु हातात घेतला, अमोघ शस्त्र, आणि त्या शस्त्राचा वापर केला आणि सर्वप्रथम काय काम केलं असेल तर या सहस्त्रार्जुनाचे सगळे बाहू जे आहेत ते लीलया तोडून टाकले. सहस्त्रार्जुनाचे सहस्त्र हात त्यांनी क्षणामध्ये तोडून टाकले. हात तोडल्यावरती त्याला थोडंसं कदाचित वाटलं असेल, परंतु नंतर क्षणाचाही वेळ न घालवता परशुरामांनी आपल्या परशुचा वापर केला आणि सहस्त्रार्जुनाचं मस्तक धडा वेगळं केलं. अतिशय याचं शरीर जे होतं प्रचंड शरीराचा हा सहस्त्रार्जुन होता आणि अर्थात तो धाराशायी पडला. 17 औक्षणी सेना आणि हा पापी सहस्त्रार्जुन जो आहे त्याचा मृत्यू झाला. सहस्त्रार्जुन जो होता त्याला 10,000 पुत्र होते. लक्षात ठेवा, हे 10,000 पुत्र युद्धाला आले नव्हते, पण हे तिथून बघत होते की काय युद्ध होतं. त्याला खात्री होती की आम्हाला याची गरजच लागणार नाही, माझे जे पिताश्री आहेत ते एकटेच बास आहेत. परंतु घडलं अकृत. सगळी चतुरंग सेना संपली. बघता बघता ह्या सहस्त्रार्जुनाचे सगळे हात तुटले आणि नंतर त्याचा शिरच्छेद परशुरामाने लीलया केला आणि अशा प्रकारे सहस्त्रार्जुनाचा त्याने वध केला
त्याची 10,000 मुलं हे सगळं बघत होते. आणि अर्थात त्या मुलांनी हे बघितलं की आता जर आपण इथे पुढे आलो तर आपली पण हीच गत होऊ शकते. आपले पराक्रमी पिता श्री इतके पराक्रमी, इतके सगळं वर त्यांनी मिळवले ते दत्तात्रयांकडून, परंतु यांचा लीलयावध होऊ शकतो तर आपण काय आहोत हे त्याला लक्षात आलं. आणि म्हणून त्यांचे 10,000 पुत्र तिथून पळून गेले. पुत्र पळून गेले आणि लपून बसले. अर्थात अशा प्रकारे हे सगळं झालं. आणि मग हे सगळं करून परशुराम जे आहेत ते यथावकाश आपल्या आश्रमामध्ये परत आले. आणि आश्रमामध्ये परत आल्यावर त्यांनी अर्थात आपल्या बाबांना म्हणजे जमदग्नी ऋषींना सगळा वृत्तांत सांगितला की काय काय घडलं आहे, काय काय कसं केलं, मी कसा पराक्रम गाजवला, कसा या पापी राजाचा वध केला, कशा प्रकारे या पापी राजाची चतुरंग सेना मी उद्ध्वस्त केली आणि कसा ह्याचे सहस्त्र बाहू तोडले आणि नंतर त्याचा वध केला. ही संपूर्ण कथा जी आहे ती जमदग्नी मुनींना अर्थात परशुरामांनी सांगितली. सगळी कथा जमदग्नी मुनीने ऐकली शांतपणे आणि म्हणाले, परशुरामाला वाटलं की आता माझे वडील माझं नक्कीच कौतुक करतील माझ्या पराक्रमाचं. परंतु जमदग्नी ऋषी म्हणाले की अरे काय केलंस तू हे, अरे परशुरामा तू काय केलंस हे, तू या राजाचा वध केलास. अरे राजा हा देवाचा अंश त्याच्यामध्ये असतो, ह्याचा तू वध केलास. तो म्हणाला त्याने अनेक अपराध केले. ते अरे पण म्हणून काय झालं, अरे तू ब्राह्मण पुत्र आहेस, शासन करणे हे आपलं काम नाही. अरे आपण इतरांना क्षमा केली पाहिजे, त्यांना उपदेश केला पाहिजे, परंतु तू तर या राजाचा वध केलास. अरे हे कृत्य तू केलंस ते बरोबर केलं नाहीस, तू असं करायला नव्हतं पाहिजेस. तुला कल्पना नाही तुला किती प्रचंड पापाचा धनी झाला आहेस. अरे एखाद्या सार्वभौम राजाचा वध करणं हे ब्रह्महत्येपेक्षा सुद्धा पापमय आहे. हे तुला कसं समजलं नाही, तू हे महापाप केलेस. परशुराम म्हणाले तात आता काय पाप झालं काय झालं ते ठीक आहे, परंतु हे घडलं हे असं आहे, आता तुम्ही सांगा काय करायचं. मला जे वाटलं योग्य ते मी केलं, काय करू सांगा. आता पाप घडलं असेल तर मला क्षमा करा, अजून काय मी करू शकतो. तेव्हा ते म्हणाले असं नाही, अशी क्षमा मी करून काय होणार आहे. तुझ्या डोक्यावर इतकं पाप जमा झालं की आता त्या पापाचं तुला क्षालन करावं लागेल. आणि त्या पापांचं क्षालन केल्याशिवाय तू आता परत माझ्याकडे येऊ नको. पापांचं क्षालन कर पहिल्यांदा, मग ये माझ्याकडे. तेव्हा अर्थात परशुराम म्हणाल तात जसं आपण म्हणाल तसं मी करायला तयार आहे. सांगा पापाचं क्षालन कसं करायचं ते म्हणाले पापाचं क्षालन करण्यासाठी तुला एक काम करावं लागेल. भगवंताचं नामस्मरण करत तीर्थयात्रा कराव्या लागतील अनेक. आणि त्या सगळ्या तीर्थयात्रा करून प्रत्येक तीर्थामध्ये तुला स्नान करावं लागेल, भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. आणि अशा प्रकारे जेव्हा तू ही तीर्थयात्रा मनोभावे करशील तेव्हा तुझा पापाचा हा कलंक जो आहे तो धुतला जाईल. तेव्हा तुला हे पहिल्यांदा करायचं आहे. हे केल्याशिवाय आश्रमात परत येऊ नकोस, हे लक्षात ठेव. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. तिने ती रिक्षा सांगितली, ती लवकर आली तर तिच्या बरोबर मी निघतेय. तर मग अशा प्रकारे त्यांनी जे आहे तो हा उपाय सांगितला. आणि अर्थात परशुराम म्हणाले की तात जे काही तुम्ही सांगाल ती तुमची आज्ञा मला नक्कीच मान्य आहे. आपल्या ह्या आज्ञेचं मी नक्कीच पालन करीन असं त्यांनी सांगितलं. आणि त्याप्रमाणे परशुरामाने अर्थात जे आहे ते तीर्थयात्रेला सुरुवात केली. आणि सर्वप्रथम त्यांनी आपल्या वडिलांना नमस्कार केला. म्हणाले तात तुमचा आशीर्वाद मला द्या.
तीर्थयात्रा करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद त्याने घेतला. आणि मग अर्थात भगवान परशुराम हे तीर्थयात्रेसाठी निघाले आपल्या झालेल्या या पापाचं क्षालन करण्यासाठी. ते त्या तीर्थयात्रेला निघून गेले. तीर्थयात्रा त्यांनी 1 वर्ष तीर्थयात्रा केली. या 1 वर्षामध्ये जितकी पवित्र तीर्थ होती त्या सर्व पवित्र तीर्थावर ते गेले. तिथे त्यांनी स्नान संध्या केली आणि अर्थात भगवंताचे नामस्मरण केलं, तपश्चर्या केली आणि मग यथावकाश पूर्ण वर्ष पूर्ण झाल्यावर तीर्थयात्रा झाल्यावर मग ते परत आले. परंतु दरम्यानच्या काळामध्ये इथे खूप काही अशा गोष्टी घडल्या होत्या की त्या गोष्टी ज्या आहेत त्या भयानक घडल्या होत्या की भगवान त्यांचे जे वडील होते ते अर्थात जमदग्नी ऋषी हे तर खूप मोठे ऋषी होते आणि अर्थात ऋषी मुनींचं काम जे आहे ते एकच होतं आणि ते म्हणजे भगवंताची प्रार्थना करणं आणि त्या प्रार्थनेतून अर्थात सर्वांना सगळं काही मिळो अशा प्रकारची प्रार्थना करणं हे सर्व ऋषींचं काम होतं आणि ते सगळे ऋषी जे ते करायचे आणि अर्थात जमदग्नीसुद्धा हे करायचे. जमदग्नी ऋषींचं एक वैशिष्ट्य अजून होतं की जो चरू बदलला होता त्या चरूप्रमाणे एक भाग होता की जमदग्नी नावाप्रमाणेच प्रचंड क्रोधीसुद्धा होते आणि त्या क्रोधामुळेच एक पुढे अशी एक गोष्ट घडणार होती की त्या गोष्टीमुळे पुढे खूप काही घडणार होतं. आणि ती गोष्ट म्हणजे अशी होती की जमदग्नी ऋषी जे होते या जमदग्नी ऋषींची जी पत्नी होती अर्थात ही जी पत्नी होती ती एक दिवस रेणुका अर्थात ही एक दिवस गंगेवर स्नान करायला गेली होती. गंगेवर गेली परंतु तिथे काही अर्थात तिला फक्त एकच काम नव्हतं तर तिला येताना गंगेचं पाणी आणायचं होतं. कारण का तर ऋषींना हवन करायचं होतं आणि त्या हवनासाठी पाणी पाहिजे होतं. तेव्हा तिने विचार केला की आपण पाणी पण आणूया आणि स्नान पण करूया, हवनाला जायचं आहे, चांगलीच गोष्ट आहे. आणि अशा प्रकारे तिने तो कळसा जो होता तो आपल्याबरोबर घेतला पाण्याचा आणि ती गंगा किनारी आली. गंगा किनारी आली आणि बघते तर काय, बघते तर तिथे अनेक गंधर्व आले होते. सगळा गंधर्वांचा परिवार तिथे आला होता आणि तो गंधर्वाचा परिवार जो आहे त्या गंगेवरती जलक्रीडा करत होता. गंगेवरती फक्त गंधर्व नव्हते अर्थात त्यांच्याबरोबर अप्सराही होत्याच कारण त्यांचा परिवार म्हणले होते अप्सरा येणारच आणि त्यामुळे गंधर्व आणि त्यांच्या सगळ्या सुंदर अप्सरा सगळे गंधर्वसुद्धा दिसायला अतिशय सुंदर ते तर त्यांचं वैशिष्ट्यच आहे. आणि असे हे सगळे सुंदर गंधर्व आणि त्यांच्या सुंदर अप्सरा त्या गंगेच्या जलामध्ये क्रीडा करायला लागल्या. त्या क्रीडा करायला लागल्या आणि रेणुका मातेचं भान हरपलं आणि ती त्या जलक्रीडेकडे बघत राहिली. तिला काळाचं वेळाचं कुठलंही भान उरलं नाही. ती बघत राहिली कशा प्रकारे त्यांची क्रीडा चालू आहे. असं अनेक वेळा अनेक लोकांचं होऊ शकतं. जसं चौभरी मुनींचं पण झालं होतं की मुनी होते खरं पाहिजे तर एवढे मोठे मुनी होते चौभरी परंतु काय घडलं की एका यत्किंचित मत्स्याचा त्यांनी फक्त जे आहे ती कामक्रीडा बघितली. मत्स्य राजा जो होता त्या मत्स्य राजा आपल्या स्त्रीबरोबर कशा प्रकारे क्रीडा करत होता हे फक्त त्यांनी बघितलं आणि त्यांच्या मनामध्ये काम वासना निर्माण झाली आणि मग त्यांनी सगळा तपश्चर्या सोडून दिली. ही सुद्धा कथा आपण ऐकलेली आहे. म्हणून तर अशा प्रकारच्या गोष्टी जरी आपल्या समोर आल्या तर आपण निदान बघू नयेत. करणाऱ्याला करू देत, तो त्यांचा भाग आहे. लोक तर अशा गोष्टी बऱ्याच ठिकाणी अगदी ओपनली करत असतात परंतु आपण तिथे लक्ष देता कामा नये. असे लोक असतातच परंतु जर आपण तिथे थबकलो तर लक्षात ठेवा आपलंसुद्धा पतन व्हायला वेळ लागणार नाही. अशा गोष्टी अजिबात बघता कामा नये. त्याच ठिकाणी आपल्या संयमाची परीक्षा आहे, आपल्या डोळ्यांची परीक्षा आहे की अशा ठिकाणी आपण बघायला नाही पाहिजे परंतु मोह होऊ शकतो आणि तसा मोह प्रत्यक्ष रेणुका मातेला सुद्धा झाला
आणि ती क्षणभर हे विसरून गेली की मी काय काम करायसाठी आलेले आहे आणि काय करते आहे. ती देहभान हरवून या सर्व गंधर्वांची आणि त्यांच्याबरोबर असलेल्या स्त्रियांची ही जलक्रीडा ती बघत राहिली. आणि नंतर अचानकपणे तिला हे लक्षात आलं की अरे आपण काय करतो आहोत, आपण कुठल्या कामासाठी आलो आहोत आणि काय करतो आहोत. आपल्याला जल घेऊन जायचं आहे स्नान करून. कशासाठी? तर आपले पतिराज तिथे यज्ञ करणार आहेत आणि त्या यज्ञासाठी पवित्र जलाची आवश्यकता आणि ते पवित्र जल आणण्याचं काम मी माझ्याकडे घेतलं आहे. पण ते काम सोडून मी या गंधर्वांची जलक्रीडा बघत बसले आहे. ह्याचं भान तिला थोड्या वेळाने आलं आणि त्या क्षणी तिला हे आठवलं की आपले पतिराजांचं नाव जमदग्नी आहे. तिला हे माहीत होतं की आपले पतिराज खूप क्रोधिष्ठ आहेत. जर त्याला ही गोष्ट समजली तर आपली काही धडगट नाही हे तिला माहीत होतं. आणि ते सगळं तिला आठवल्या दुसऱ्या क्षणी तिने खडबडून जागे होऊन त्या ठिकाणी पटकन जाऊन पाणी घेतलं आणि लगेचच तो कलश घेऊन ती आपल्या आश्रमाकडे आली. परंतु पुढे जे काय घडलं ते अर्थात अंगावर काटा येईल अशा प्रकारची गोष्ट पुढे घडली. पुढे जी काही गोष्ट घडली ते अर्थात आपण पुढल्या एपिसोडमध्ये बघूया. आज स्वल्प विराम थोडासा लवकर घेतोय कारण मला जरा एका ठिकाणी जायचं आहे. सांगतो महाराजांकडेच जायचं आहे आणि म्हणून थोडासा एक 5 मिनटं मी अगोदर स्वल्पविराम घेतोय. याच्या पुढचा जो भाग आहे कथेचा की पुढे कशा प्रकारे तिला जमदग्नी ऋषींनी काय वर्तन केलं, ही कथा खूप रोमांचक आहे. तर ही कथेचा जो पुढचा भाग आहे तो आपण पुढल्या एपिसोडमध्ये ऐकू. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्री राम समर्थ. श्रीराम या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत न कळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि आम्हा सर्वांची सेवा जी आहे ती अशीच करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्री राम समर्थ. श्रीराम. या कथेसाठी